नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. ती आहे थोडीशी चंचल, ती आहे थोडीशी फटाकडी, ती आहे थोडीशी नाजूक तर बरीचशी बडबडी. आता जिला आपण भेटणार आहोत तिचं नाव आहे दिया दीपक माले. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. हाय, तुझं नाव काय आहे? दिया. आणि तुला काय करायला आवडतं? असं खेळायला असं वाटतं, पण पप्पा ना ते खेळले बाहेर येतं. मी असं वेगळं काहीतरी खेळते दुसऱ्यांसोबत. म्हणजे तुझी खेळणी काढून घेतली तुझ्या आई बाबांनी? नाही, पप्पांनी ना ती काळवरती ठेवलेली आहे. मी नंतर काढलेली, त्यांनी वरती ठेवलेली तेव्हा ऑफिस मध्ये गेलेले कधीतरी ते. मग ना मग मी खेळली. चावी, ही चावी घेतली अशी अशी त्याच्यात टाकली. मग त्याच्यात अशी गाडीला अशी त्याच्यात अटकून ठेवली आणि मग ते स्टार्ट झाली गाडीला. आणि सेफ चालवलीस ना? जोरात नाही चालवलीस ना? नाही, ती हळू चालते. पण मग आपण ते काढलं ना, असं 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 केलं तरी चालते ती. पण मग त्याला सीट बेल्ट लावायला लागतो? नाही, ती कशी पण चालते. हो ना? त्याच्यात आपण काय काय ठेवतो ना, नाही ठेवलं तरी चालते. हो, तुला आवडते आणि तुला मी आवडते. थँक्यू. याचं नाव काय आहे? डॉगी. मी पेंगू आहे. तू बोलतो? दाखव. आता चांगला झालाय ते आवाज. हो ना? काय बोलला? काय मला कळतच नाही तो काय बोलतो. तो बोलतोय काय? तिला खायला असंच आवडतं. मी त्याच्यात पूर्ण पैसे टाकले. त्याच्यात पैसे टाकले? पीके बँक पण येतो. दाखव. कुठून पैसे टाकायचे? पण पैसे टाकायचे कुठून? मी ना असं टाकते आणि जर असं केलं तर जातात ते. आणि मला सांग की हे सगळं डॉक्टर सेट आहे, त्यांनी तुम्हाला तपासू शकतेस का? मी असं वेगळं करते, असं नाही करत. मग हे नाही वेगळं करते, हे नाही आवडलेलं ना? वेगळं करते. म्हणजे कसं वेगळं? म्हणजे काय? म्हणजे दुसरं करते मी. आणि तुझ्याकडे आहे? पण हे काय मग, हे सगळं आहे माझं. हे सगळं तुझं आहे? हे तुटलेलं फक्त. तुटलेलं आहे? आई गो, हिचं नाव काय आहे? ती बार्बीच आहे तीच. अरे मला वाटलं ही एल्सा आहे. एला ना, हे एला नाहीये, हे एला नाहीये, हे तुटलेले आहे तिचे हात. अरे हिचं नाव एल्सा आहे, ही बार्बी नाही आहे. पण तिचे हात तुटून गेलेले. कोणी तोडले? लहानपणी होती ते, लहान होती तेव्हा. पण मग आता मोठी झालीस तू. आता केवढी मोठी झालीस? 4. बापरे, 4 वर्षाची झाली, आता मोठी झाली. आणि हे काय आहे? चावी. काय करायचं त्यांनी? ती माझी कार आहे ना, ती बाहेर ठेवली आहे, ती धुतलेली आहे तरी. मग ही तुझ्या कारची चावी आहे? जरा बघू का मला. त्याच्या आत टाकायची ती. अच्छा, ही तिच्या कारची चावी आहे. म्हणजे तुझ्याकडे 3 कार आहेत. पण मग एक कार आहे तरी कोणतीही चावी चालेल, कोणताही कलर चालेल. पण ऑरेंज, येलो, ग्रीन, कोणताही. आणि मग तो असा असं चालू करायची? कसं करायचं मग? त्याला बरी चावी टाकायची, मग काढून घ्यायची, मस्त चालते ती. म्हणजे अशी टाकायची, काढून घ्यायची आणि मग चालू झाली. वाव, तुझी काय मॅजिक कार आहे? ऑटोमॅटिक कार आहे का? जर अशी चावी काढली ना, जर नाही चावीचा प्रयत्न केला तरी चालते. प्रयत्न नाही केला तरी चालते? केला तरी चालेल. अच्छा, म्हणजे मगाशी साहित्य, त्याच्यानंतर मान्य आणि प्रयत्न, एवढे सगळे जडजड शब्द कोणी शिकवले तुला एवढ्या छोट्याशा 4 वर्षात? माहितीये मला पहिल्यापासून सगळं. पण कसं एवढं? म्हणजे तुला देवानीच एवढी हुशार असं तुला बुद्धी दिली का? तसंच मी पहिल्यापासून सगळं माहितीये मला. आणि तू मस्ती करते ना, मारते ना सगळ्यांना? कोणाकोणाला माहितीये. पण तो रोना होता ना, त्यांनी ना मला असं केलेलं इकडे, ते लागलेलं मला तेव्हा 2 जागी. मग तू काय केलंस त्याने तुला बोचकारल्यावर? मी टीचरला नाव सांगितलं. पण तू त्याला परत
इकडे बोच काटलं त्यांनी 2 साइडला इकडे. ई गो, मग तू मारला नाहीस परत त्याला? छोटं छोटं लागलं. जर मी त्याला मारलं तर तो पण माझं नाव टीचरला सांगेल. मग मी काय करेल? मग मी टीचरलाच नाव सांगितलं त्याचं. आई ग, पॉइंट आहे. मग टीचरनी काय केलं? धुतला का त्याला? मग मी घरी गेलो क्रीम लावून घेतलं डायरेक्ट. घरी गेल्यावर क्रीम लावलंस ना तू? मला आईस्क्रीम सुद्धा येतो. आईस्क्रीम कसं कसं करायचं? त्याला पहिले असं करायचं, मग असं करायचं, मस्त यू काढायचं, मी एक चेरी काढायची. ए वाव, तू काढून दाखवतेस का मला एक आईस्क्रीम? फ्लावर पण काढशील? काढ ना काढ ना. हे बघ आपल्याकडे क्रेयॉन्स पण आहेत. काढ ना एक पटकन. मग त्याला बाजूला करावं लागेल. हे बाजूला करायला लागेल. ओके मॅडम, आय विल डू दॅट. सगळं हे बघ, मी सगळं बाजूला काढते. हा, आता मला करून दाखव. काय काढणार आहेस तू? कुठला कलर हवाय तुला? विच कलर यू वॉन्ट? तू काय काढणार? पर्पल. वाव, तू काय काढतीयस? ते पुढे घेऊ. फ्लावर काढते. काय बस? ओके. तुला म्हणजे असं आपणहून सुचतं का हे सगळं असं बोलायला वगैरे? माझा पप्पा पण काढतात असं फ्लावर. अच्छा, म्हणून मी तसं फ्लावर काढते. वाव, तू एवढी 4 वर्षाची आहेस आणि इतकं सुंदर कसं काढतेस ग? खूपच छान काढतेस. तू आर्टिस्ट होणार आहेस का? मोठेपणी कोण होणार आहेस तू? मी तर डॉक्टर होणार मोठी झाल्यावर. वाव, डॉक्टर होणार आणि काय लोकांना इंजेक्शन देणार? नाही, मग काय करणार? मी तर पोलीस पण होऊ शकते, डॉक्टर पण होऊ शकते. पोलीस पण होऊ शकते आणि डॉक्टर पण होऊ शकते. वाव, आहा, तुझी सही कर ना इकडे. कर ना, तुझं नाव लिही ना. माझं नाव आहे. हा, नाव लिही ना इकडे. तू एवढं छान काढलंस तर मग जे पण असं करतात त्यांना नाव लिहायला लागतं ना. पण तुझं नाव दिया पण आहे, इरा पण आहे, पिहू पण आहे. एवढे 3-3, 4-4 नाव आहेत आणि माऊ पण आहे. तुझं नक्की नाव काय आहे? कोण आहे ही सगळी हे एवढी? माझं स्पेलिंग. पण मग दिया, इरा, माऊ, पिहू या कोण आहेत सगळ्या मुली? माझं नाव आहे. पण मग 4 नाव आहेत तुला. त्यातलं तुला कुठलं आवडतं? माझं दियावर. दिया आवडतं. ओ नाईस. आणि दियाचं हे स्पेलिंग आहे आणि दियानी अप्रतिम फूल काढलंय आणि ती पण एक गोड गोड फुलासारखीच आहे. कशी गोड होती. मला पण इकडे खाली पडते. तुला पण? हो. तर असं ही आमची छान आर्टिस्ट आहे, जिला डॉक्टर पण व्हायचंय, जिला पोलीस पण व्हायचंय आणि तिचं चित्र पण खूप छान आहे. चित्रकलाही तिची खूप चांगली आहे आणि तिची बोलण्याची कला तर म्हणजे तू गुड ग. मजा आली ते काय? नमस्कार. नमस्कार. कसली गोड आहे तुमची मुलगी. आणि मला दोन्ही नावं आवडली तिची. म्हणजे दिया आणि इरा तर माझं फेवरेट नाव आहे. हो ना? हो. मग शाळेत काय हाक मारतात तिला? दिया. आणि घरी इरा. अरे वा, मस्त. मला हिच्या गमती जमती ऐकायच्या आहेत. मी ऐकलंय खूप अतरंगी आहे. आम्ही एकदा गेलेलो, म्हणजे सगळेजण होतो 4 व्हीलरमध्ये. आम्ही रिलेटिव्ह सोबत बाहेर गेलेलो. तेव्हा तिला एका ड्रायव्हरने एक प्रश्न विचारला की वड्याच्या झाडाला वडे का येत नाही असं विचारलेलं तिला. तर तिने सांगितलं त्याला हात नाही आहे ना वडे बनवायला. वा वा, हे असं तुला एवढं सुचलं? हो. खूप गप्पा मारते तिच्यासमोर. बाबा, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? एक्सपिरियन्स तसा भरपूर आहे. आपण म्हणजे जसं म्हणतो ना आपण ऍक्शन होण्याच्या अगोदर रिएक्शन तयार असते तिकडे. हो ना? हो, चुणचुणीत एकदम एकदम खूप. आणि सगळ्या मावशांची लाडकी आहे ना एकदम ही. हा, तिकडे माहेरी प्रथम आणि माझ्याकडे प्रथम. हो का? सगळीकडे लाडवणारच. अच्छा, पहिलंच बाळ असल्यामुळे पहिलंच बाळ. जास्त काळजी घेतली जाते आणि जास्त पॅम्पर केलं हो, जातं. हिच्या कंप्लेंट्स वगैरे येतात की नाही शाळेतनं, बिल्डिंग मधनं वगैरे? बिल्डिंग मध्ये भरपूर आहेत तिच्या कंप्लेंट. हो काय? स्कूलमध्ये नर्सरीला असताना फर्स्ट डे मुलांचा क्राईम डे असतो. फर्स्ट डे. हा बरं. आमचा लाफिंग डे होता. ते सगळं म्हणजे मी घाबरली की मुलं पहिला दिवस रडतील म्हणून मी तिथं खिडकीत गुपचूप उभी राहिली की पिहू आता रडेल. पिहू ते का रडताय त्यांना विचारत होती आणि तिथं काय काय वेगळं दिसतं ते बघत होती, पण नाही रडली. नाही रडली ना? मला जेवढी भीती वाटत होती तसं नाही घडलं. आणि गप्पा मारते का शाळेमध्ये? खूप. हो हो. आणि मी असं ऐकलंय की हिने काही फ्रेंड्सना बदललंय सुद्धा. हो हो, त्याचीच कंप्लेंट आलेली. काय झालं होतं? टीचरने पहिल्याच दिवशी ते लिहून पाठवलं होतं कॅलेंडरमध्ये. काय? तुमची मुलगी मुलासारखी सेम ऍक्टिव्हिटी सगळ्या मुलासारख्या आहेत तिच्या. हो का? हो, म्हणजे साधारणतः आपल्याकडे कसं असतं मुली एवढं डेअरिंग नाही करत ना आणि मुलं डेअरिंग बाज असतात. त्याप्रमाणे सेम मुलांप्रमाणे ती असं घेतलं त्याला आणि मारून आली.
मारलंस त्या मुलाला? का मारलंस सांग. बेंचवर 2 बसतात ना, 2 स्टुडंट, तिला एकटीला बसायचं असतं. अच्छा. ती आणि तिचं दप्तर, बॅग. बाकी दुसरं कोणी नको. आणि सगळं स्वतः ही व्यवस्थित करते. कपडे घालणं, आता मी बघितलं तिने तिची क्लिप तिची लावली नाही, तेवढं नॉर्मल करू शकते. स्कूलमध्ये असं निघतात ना. हा, म्हणजे ती तिचं स्वतःच स्वतः. आणि सगळ्या गोष्टी परत घेऊन येते का हरवते? 2 वेळा हरवली आहे. नंतर तिला समजलं की हरवल्यावर काय होतं घरी गेलं. म्हणजे तू स्वतःच्या गोष्टींचे सगळे स्वतः काळजी घेतेस ना? हो ना. अजून तिच्या काही गमती जमती आहेत का? कधी अशी तुमची फजिती वगैरे केली आहे का कधी हिने? फजिती सहसा नाही केली आहे, पण मग गमती जमती म्हणायचं झालं की तिला असं म्हणजे एक याच्यामध्ये रिसॉर्टमध्ये गेलेलो ना, तर रिसॉर्टमध्ये ते खेळायला गोल अटकवायला असतं अंगाला. तर ते म्हणते की तिथं मला एकटीला सोडा, तुम्ही नका येऊ. तेव्हा ती 2च वर्षाची होती. अरे बापरे. मग मला एकटीलाच सोडा. शेवटी तिला रडत रडत बाहेर काढायला लागला की निघतो आता. ती एकदम बिंदास आहे. पाण्यात खेळायला भरपूर आवडतं. तू स्विमिंग करतेस? हा, नाही नेत मला. का नाही नेत तुला ही? हा आई, का नेत नाही तुम्ही तिला? आणि तुला खेळणी तरी देते का आई, का लपून ठेवते सगळी? काय करते? पिशवी कुठे ठेवले? पिशवी तिकडे बाहेर. तिकडे बाहेर पिशवीत ठेवले. तुला खेळायला नाही देत? काय हे काय करतात? ओरडता? एका खेळणीची 2 खेळणी बनवते. हो. पण तिला मोस्टली खेळणं जास्त नाही देत. आता आजही वर 2 बॉक्स भरून पडलीत मोडलेल्या खेळण्यांची. तू मोडून टाकतेस खेळणी? लहानपणी, आता नाही. हा, लहानपणी मोडायची, आता नाही. आता मोठी झाली ती. आता मोठी झाली का? इथं मोठं दुखते मला. काय झालं? तू आज मेकअप केलायस का? आज तू वेगळी दिसतीयस. हो, काय काय लावलंस? लिप्स आणि काज. अरे वा. आणि कोणी लावलं? आईनी तयार केलं तुला. हिचं ओव्हरऑल म्हणजे तशी मायाळू असेल ना ही, तुमची हो. काळजी वगैरे घेते का? खूप. म्हणजे मुलींचं ते एक असतं, आपसुकच असतं. हो. ते तुम्हाला जाणवतं का? नमस्कार. तर आता आपण पुढचं जे माध्यम बघणार आहोत ते आहे पोल खोल. त्यामध्ये ती तुमच्या सगळ्यांची पोल खोलणार आहे बरं का. अच्छा, मम्मी पप्पा तुला आईस्क्रीम खायला देतात का? ते कधी पप्पाच देतात, मम्मी नाही देत कधी. तुला ह्यापैकी हे सगळेजण आणि हे 2 जण यापैकी कोणी घरातलं कुठलं काम करायला सांगितलंय का? त्यांनी तर हेच आहे फक्त, इरा इरा हेच बोलते फक्त. हे फक्त ती मला जरा तर नाही बसू दे, फक्त चालू कर ना. बरं मला सांग, तुला आनंदाने आई बाबा मिठी मारतात का? हा, मिठी नाही मारत? हा? मम्मी पप्पा तुला आनंदाने मिठी मारतात का तुला? जवळ घेतात? नाही, पप्पाच घेता फक्त. अच्छा, पोल खोलचा खरा अर्थ हा आम्हाला हिच्यामुळे कळतोय. ह्यापैकी तुला काय करावं असं वाटतं? त्यांनी गाणं म्हणायला पाहिजे, डान्स करायला पाहिजे, का पिक्चरचा डायलॉग म्हणायला पाहिजे? हा, डायलॉग बोलायला लावायचा आपण.
एक चुटकी सुंदर तुम क्या जानो दीपक बाबू. बाबा कुठला डायलॉग म्हणणार आहे? बड़े बड़े देशों में तो छोटी छोटी बातें होती ही रहती सेनोरिटा. ओ क्या बात है. ती जसं बोलली तसंच बोला तुम्ही पण. अच्छा तसंच बोला. आता तिने सांगितलं बोलायला लागणार तुम्हाला. दिव्या बाबू असं सांगितलंय. काय रे, कसं बोलायचं? ती कसं बोलली मगाशी 2 वेळा तसंच बोला ना. तसं बोलू? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो दिव्या बाबू. खूप मस्त मजा आली आणि पोल खोल मध्ये खरंच तुमची पोल खोललेली आहे हिनी. सॉलिड आहेस बाई तू. तुला धन्यवाद. मस्त मजा आणलीस. आता नंतर परत करावं लागेल मला. हो पण आता आपण गेम खेळणार आहोत आणि गेम जो कोणी जिंकेल ना हा तो तुला मिळवून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत. इथे काही कॉटन बॉल्स आहेत, एक बाउल आहे आणि एक चमचा आहे. तर तुम्ही बाउल डोक्यावरती ठेवायचं आहे आणि चमच्यानी हे कॉटन बॉल्स बाउलमध्ये टाकायचे आहेत. ओके, एकदम सोपं आहे. लेकिन कहाणी में एक छोटासा ट्विस्ट आहे की आम्ही तुमचे डोळे बंद करणार आहोत. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. कळलाय तुम्हाला गेम? तुला काय वाटतं कोण जिंकेल ग? मम्मी कोण तू सांग. तिने आईची बाजू घेतली. आता बघूया कोण जिंकून देणार आहे हिला झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. खेळा 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 खेळा. ओहो क्या अजून 30 सेकंद बाकी आहे. 30 सेकंद. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 2, 3, 4, 26, 27, 28, 29. बाबांनी 29 मिळवले. 1, 2, 3, 4, 5, 31, 32, 33, 34, 35. आणि आई जिंकली आहे. आणि तुम्ही दियासाठी जिंकली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्याही मुलांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आणि हो, फनी व्हिडिओज पाठवायला विसरू नका. स्पर्श.वात्सल्याचा@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरे करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.